नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर हे पहा ना, दही किती मस्त लागलं आहे. हे दही एवढे घट्ट लागलं आहे ना, त्याच्या अगदी खरवसाप्रमाणे वड्यासुद्धा कापता येत आहेत. अगदी विकतच्या दह्यापेक्षा सुद्धा हे घट्ट लागले आहे आणि आईस्क्रीमसारखे अगदी मुलायम आणि क्रीमी दही लागले आहे. चमच्याने याचा स्कूपसुद्धा निघत आहे, पाहू शकता तुम्ही. असेच मी तुम्हाला आज दाटसर आणि मुलायम आणि क्रीमी दही कसे लावायचे ते दाखवणार आहे. अगदी लहान-सहान टिप्ससह रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणि चॅनलवर रेसिपी प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दही लावताना पूर्वीपासून काही नियम ठरलेले आहेत. हे नियम अगदी आपल्या आजी आणि पणजींनीसुद्धा पाळले असावेत. दही लावण्यासाठी इथे मी पाव लिटर दूध घेतले आहे आणि हे दूध आता छान असे उकळून घ्यायचे आहे. हे दूध फ्रीजमधील असल्यामुळे परत एकदा हे उकळायचे आहे. तुम्हीसुद्धा फ्रीजमधील दूध घेणार असाल तर ते पुन्हा उकळी काढून घ्या. म्हणजे काही वेळेला ना दह्याला अशी तार धरते, ती धरणार नाही. त्यामुळे दूध हे उकळी काढूनच घ्यायचे आहे. हे पहा इथे आता दूध मी इथे उकळायला ठेवले आहे. हे दूध मी सुरुवातीला तापवूनच घेतले होते, पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे परत एकदा तापवत आहे. असे केल्यामुळे दही आणि पाणी वेगळे होत नाही. आता उन्हाळा वाढत चालला असल्यामुळे आहारामध्ये दह्याचा आणि ताकाचा वापर अगदी भरपूर प्रमाणात होतो आणि हे दही किंवा ताक बाजारातून विकत आणणे प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. म्हणूनच असे घट्ट दही तुम्ही घरच्या घरी लावू शकता. आता इथे मी दुधाला छान अशी उकळी काढून घेतली आहे आणि अर्ध्या तासानंतर दूध छान असे कोमट झाले आहे. आता दही कसे लावायचे ते आपण पाहूया. इथे मी कोमट झालेले दूध एका वाडग्यामध्ये घेतले आहे. गरम्याचे दिवस असल्यामुळे दूध हे कोमटच करून घ्या, खूप गरम ठेवू नका, नाहीतर दही आंबट होते. आणखीन दुधाला विरजण लावताना दहीसुद्धा अगदी व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे. आणि हे विरजण लावण्याचे दही आहे ना, ते फार आंबट नसावे, म्हणजे दहीसुद्धा अगदी गोडट असे लागते. आता हे फेटून घेतलेले विरजणाचे दही आहे ते थोडे थोडे करून दुधामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. दूध घेताना मी फॅट काढलेले दूध घेतले आहे, म्हणजे दुधावरची पूर्ण साई काढून मगच हे दूध वापरले आहे. तरीसुद्धा दही अगदी मऊ, मुलायम आणि क्रीमी असे होते. तुम्हाला जर का लो फॅट दही हवं असेल ना, तर तुम्ही असे माझ्या पद्धतीने दही नक्की एकदा लावून पहा. आता हे दही घातलेले दूध आहे ते झाकून ठेवायचे आहे आणि रात्रभर 7 ते 8 तासासाठी तसेच ठेवायचे आहे. आणि सकाळी उठल्यावर हे पहा दही किती मस्त लागले आहे. आणखीन माझी ही दही लावण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. हे पहा दही अगदी सुरीनेसुद्धा कापता येत आहे आणि खरवसासारख्या त्याच्या वड्यासुद्धा पडत आहेत. तुम्हाला आता चमच्याने दही काढून दाखवते. बघा कसे अगदी आईस्क्रीमसारखा स्कूप निघाला आहे. आणि हे दही अगदी लो फॅट आहे, त्यामुळे अगदी श्रीखंड करण्यासाठी सुद्धा असे दही तुम्ही वापरू शकता. आणखी लो फॅट असल्यामुळे त्याचा आस्वादसुद्धा अगदी गिल्ट फ्री घेऊ शकता. माझी ही दही लावण्याची पद्धत कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.